जय हिंद मित्रांनो, एक थोडासा मला डोक्यात आलेला एक विषय त्याबद्दल तुम्हाला शेअर करायचा आहे. कदाचित बऱ्याच लोकांना फायदेशीर घडू शकतं ते की असं आहे की बरेच यूट्यूबर, बरेच इन्फ्लुएन्सर, रील स्टार वगैरे ते एका वर्षाचं 60 दिवसाचं असं चॅलेंजेस ठेवतात आणि त्याचं टार्गेट करतात, काम करतात. मी एवढ्या दिवसामध्ये एवढं चॅलेंज करतो, मी एवढं कमवतो, ह्या सगळ्या गोष्टी सांगतात आणि रोज त्याचे एक मिनी ब्लॉग्स बनवून टाकतात आणि आपण बघतो, त्यांना सपोर्ट करतो. चांगली गोष्ट आहे, सपोर्ट करा, मेहनत करणाऱ्याला आपण सपोर्ट करतो. पण ॲक्च्युअलमध्ये ना हे रिॲलिटी सांगत नाही आहे. आता मी मध्येच एक यूट्यूबरचं बघितलं, इंस्टावरती पण त्याचं बघितलं, त्यानंतर कधी यूट्यूबवरती पण बघितलं. यूट्यूबर नाही म्हणता येत त्याला, ठीक आहे, करतो तो, व्हिडिओ टाकतो, चांगली गोष्ट, त्याला कमवायचं, त्याला हे करायचं. पण तो करतो काय हे खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला सांगतो त्याच्याबद्दल. त्याचे काही व्हिडिओ आहेत, मी फक्त 1 ते 10 दिवस बघितलेले आहेत आणि काय 10, 15, 20 दिवस होत आले त्याचे. घरून चांगला पैशावाला आहे, पण त्यांनी टार्गेट ठेवलं आहे 365 दिवसामध्ये 1 करोड रुपये कमवणार. 365 दिवसामध्ये 1 करोड रुपये पॉसिबल आहे मेहनत करणाऱ्यांसाठी. असे व्हिडिओ बनवून सांगून दाखवून होत नाही, आणि दाखवणं गरजेचं आहे. रिॲलिटी काय असतं तर तो उठतो 12 वाजता, मस्तपैकी खातो, पितो, सिगरेट पितो, सगळं करतो याच्यामध्ये. आणि मग तो त्याच्यामध्ये सगळं करतो. दुपारी उठतो, जातो, बाहेरचं जेवण जेवतो आणि थोडंसं येतो ऑनलाईन लॅपटॉपवरती काहीतरी करतो थोडंफार आणि दाखवतो आजची माझी कमी झाली 6,000. इथं आम्ही दिवसभर मरमरून सकाळी 4-5 वाजता उठतो आणि संध्याकाळी 10-11 वाजता जातो. 2 आणि 3 हजार रुपये कमवायला फाटते. आणि हा भाऊ 5 मिनिटं PC वरती बसून दाखवतो की बाबा याला 6-7 हजार रुपये भेटले. ठीक आहे, तुला 6-7 हजार रुपये भेटतात. समोरच्याला तू सांगतो की तू 1 करोडचा टार्गेट ठेवलाय, ते 1 करोड रुपये कसे कमवतो ते आम्हाला पण सांग. दाखव तू नेमकं काय काम करतो. तू PC वरती बसणार, समोर कॅमेरा ठेवणार, त्या PC मध्ये काय करतो छाटतं काय माहित नाही, आणि ते तुम्ही बघता, त्याला ॲप्रिशिएट करता, लाईक करता, चांगली गोष्ट आहे. आपण एकमेकांना सपोर्ट केलं पाहिजे एकमेकांना. पण हे शक्य आहे का? एक नॉर्मल रिॲलिटीनुसार एक विचार करू. माझं लग्न झालं, प्रत्येक माणसाचं काही ना काही असतं. सिंगल असला, बॅचलर असला किंवा मॅरिड पर्सन असला, त्याला घर चालवावं लागतं. सकाळी उठल्यापासून तर दूधपर्यंत संध्याकाळी घरी बायको, आई, मुलं सगळे असतात. राशन पाणी वगैरे, जेवण सगळं असतं. आणि एवढं सगळं असतं, पण ते माणूस काही दाखवत नाही, फक्त त्याचं इन्कम दाखवतो. अरे तू खातोय बाहेर जाऊन, तू पितोय, मजे करतोय, त्याच्यामध्ये खर्च किती करतोय आणि वरतून तू दाखवतो कसा. अरे मला माहिती आहे, जर तुझे सबस्क्रायबर वाढले, तुझे वॉच टाईम वाढला, तर तुझं पेमेंट चालू होईल. ती तुझी मेहनत आहे, पण तू दाखव. माझं म्हणणं, तू दाखवा, तुम्ही दाखवा. जेवढे पण यूट्यूबर आहेत किंवा इन्फ्लुएन्सर आहेत जे चांगले स्मार्ट वर्कने पैसे कमवतात, आमच्यासारख्या साध्या लोकांना दाखवा की 2 पैसे कसे कमवायचे, काय करायचं, बरोबर. तर तुम्ही फक्त मी असं केलं, मी तसं केलं, हे करा, ते करा. काही लोक सांगतात, व्हिडिओ बनवतात मस्तपैकी, आज मैं आप लोगों को छोटा कम पेमेंट में बहुत ज़्यादा बिझनेस कैसे स्टार्ट करो. अरे तू रिअलिटीमध्ये काय करतोय? तू बिझनेस करतोय का? तू व्हिडिओज बनवतोय, बरोबर की नाही? मग तू रिअलिटी कर, मग रिअलिटी फेस कर, मग त्यानंतर ना एक्सप्लेन कर. समजलं? माझ्या जेवढे पण भाऊ बहिणी काय असतील, जेवढे आपले मित्र मैत्रिणी जे काय असतील, तर तुम्ही बघताय, या गोष्टींना नक्की फॉलो करा. अशा फालतूच्या फंद्यामध्ये पडू नका. बरेच लोक ॲड करून त्यांचा फक्त ते पैसे कमवतात आणि आपण फसतो. तर जनन जो व्यक्ती आहे कमवणार, तो तुम्हाला सांगू शकतो. तो सांगतो मार्केट काय आहे आणि कोणत्या प्रकारचं केलं पाहिजे. हे बाकीचं जे करतात ना त्यांना विचारा, जे नाही करत त्याला काय माहिती घंटा. समजलं? या गोष्टींकडे लक्षात ठेवा आणि अशा फालतूच्या गोष्टी लोकांपर्यंत पसरू नका, लोकांना फसवू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.